हल्ल्यासंदर्भात मोदींनी सुद्धा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आणि ही मागणीच आता केली जाते खासदार सुप्रिया सुळेंकडून। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। सुप्रिया सुळेंनी एक मागणी केलेली आहे की या हल्ल्यासंदर्भात मोदींनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि मोदी सरकारनं आपली चूक मान्य करावी, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। ही खूप दुर्दैवी, कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच आहे। याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट्स केली पाहिजेत, कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे। आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे। पहलगाम येथे झालेला दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। सरकारने ही चूक मान्य करावी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत। संपूर्ण देश या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे। जे काही तिकडे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप काढून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं, यासाठी जे सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य जम्मू काश्मीर सरकार किंवा भारत सरकार करते आहे। परंतु अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मात्र ठोस पावलं सरकारनं उचलावं अशी आमची भूमिका आहे।